अगर आपके सेलिब्रेशन में थोड़ा मैजिक चाहिए तो चमत सांस्कृतिक हॉल आपके हर मोमेंट को स्पेशल बना देगा। नागपुर के बीचों बीच चामट सांस्कृतिक हॉल आपकी शादी, सगाई, कल्चरल प्रोग्राम्स और बर्थडे पार्टीज के लिए परफेक्ट जगह है। 200 से 500 गेस्ट के लिए एक बड़ा एसी वाला हॉल आपके लिए सब तैयार है। सोचिए आपका स्पेशल डे स्टनिंग डेकोर के साथ, ढेर सारी पार्किंग और पैसा वसूल पैकेजेस जो आपकी हर जरूरत पूरी करेंगे। और खरबी मेन रोड पर हमारी लोकेशन इतनी अच्छी है कि हमें ढूंढना आसान है और भूलना मुश्किल। तो फिर इंतजार किस बात का? आज ही चमत सांस्कृतिक हॉल बुक कीजिए और अपने सेलिब्रेशंस को रॉयल टच दीजिए। संपर्क करें नीलेश चामट जी से और आज ही बुकिंग करें। हमारा कॉन्टैक्ट नंबर 9730976746 या 9923029663 पर संपर्क करें। चामट सांस्कृतिक हॉल, जहां हर इवेंट स्पेशल बन जाता है और हर मोमेंट यादगार। नमस्कार, मी निलेश चामट। सध्या खरबी येथे असलेला माझा जे व्यवसाय आहे विश्वनाथ चामट सांस्कृतिक सभागृह, तो भी सध्या ऑपरेट करत आहे 2009 पासून। हे सगळ्यात पहिले तर हा जो प्रोजेक्ट होता हा माझ्या वडिलांचं स्वप्न होतं। 2005 मध्ये त्यांनी याचं भूमिपूजन केलं होतं आणि 2 ते 4 वर्ष त्याचं कन्स्ट्रक्शन चालल्यानंतर 2009 मध्ये हा पूर्णपणे कार्यरत म्हणजे रनिंग याच्यामध्ये आलेला होता। तर 2009 पासून हा चालू झाला। 1 वर्ष वडिलांनी ऑपरेट केल्यानंतर 2010 मध्ये माझे एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मग मी 2010 पासून याला ऑपरेट केलं। तर 2019 मध्ये आम्ही याला रिनोव्हेट केलं, टोटल इंटेरियर चेंज केलं, रूम्स वाढवल्या। हॉल जो आहे तो आम्ही डक्टेबल केला आहे पूर्ण, पण डक्टेबल ही आमची पुण्याची एक कंपनी आहे, त्या पुण्या कंपनीला आम्ही टेंडर दिलं होतं। त्यासाठी डक्टिंग नसून त्याचे सिस्टम लागलेले आहे। ते सिस्टम असं आहे की त्याला पूर्ण चिलिंग वॉटर सप्लाय होते, पूर्ण -1 डिग्री पर्यंत पाणी थंड केलं जातं आणि ते पूर्ण कूलर्सला सप्लाय होतं। ते कूलर्स पण पुण्यावरून आलेले आहे। तर ते इकोएअर नावाची कंपनी होती, आम्ही त्यांना दिलं होतं। डक्टिंग साठी डक्टिंग नाही, ते ॲज म्हणजे सिमिलर टू एसी आणि इफेक्ट खूप चांगला आहे त्याचा। इफेक्ट चांगला आहे आणि बाकी रूम्स मध्ये आम्ही पूर्ण एसी लावलेले आहे। आता चामट सभागृह सांस्कृतिक सभागृहाच्या बाबतीत जर बोलायला लागलं, तिथे कोणकोणत्या फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करून देत आहे सध्या? सध्या आम्ही एक तर पार्टीला नागपूरमध्ये जास्तीत जास्त हॉल जे आहे ते आता प्लेट वाईज चालू आहे। सगळ्यात पहिले तर जे पण हॉल चालू आहे नवीन होऊन राहिले त्यांचंच फूड त्यांचं सगळं आहे। पण आजकाल जे काही लोक आहेत, एक जो मध्यम वर्ग येतो त्यामध्ये कसं आहे, ते लोक काय करतात की ते प्रिफर नाही करत जास्त, म्हणजे प्लेट प्रमाणे देण्यामध्ये प्रिफर नाही करत। तर आम्ही आज पण आमच्या हॉलमध्ये ते बाइंडिंग नाही केलं लोकांना। तुमचं फूड तुम्ही आणू शकता, तुमच्याकडे नसेल व्यवस्था तर तुम्ही आम्हाला पण ऑर्डर देऊ शकता। त्याच्या एक मेनूनुसार आम्ही त्यांना एक पॅकेज कस्टमाइज करून देतो, ती एक व्यवस्था आहे। त्यानंतर डेकोरेशन, दरवर्षी आम्ही नवीन डेकोरेशन पार्ट्यांच्या ज्या रिक्वायरमेंट नुसार त्यांच्या जो ऑर्डर राहील तो सुद्धा आम्ही त्यांना अवेलेबल करून देतो। ते जे म्हणून ते डेकोरेशन आम्ही त्यांना देतो। प्लस एक प्लेट प्रमाणे व्यवस्था राहिल्यानंतर काय होते की पार्ट्या ज्या राहतात हॉलमध्ये, कोणत्या लग्न करतात तर ते सेम डे जातात। त्यावेळेस काही लोक अशा नागपूरमध्ये की फ्लॅट्समध्ये राहतात, काही लोकांच्या घरासमोर जागा नसते। जसं आपल्या मॅरेजच्या पहिले आपल्याकडे काही संगीत असतो, मेहंदीची रसम असते किंवा हळदीचे प्रोग्राम असतात, तर जे लोक फ्लॅट्समध्ये राहतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जागा उपलब्ध नसते। आता काही लोक कसे आहे, काही त्या हॉलमध्ये जर त्यांनी प्लेट प्रमाणे केलं तर ह्या सगळ्या वस्तूसाठी त्यांना अजून एक नवीन दुसरं डेस्टिनेशन पाहावं लागते। बरोबर। तर आमच्याकडे ही फॅसिलिटी आहे की तुम्ही जर हॉल बुक केल्यानंतर तुम्हाला आदल्या दिवशीपासून इथं हॉल अवेलेबल होऊन जातो। तर तुम्ही सायंकाळी 7 वाजता इथे येता तर त्यावेळेस तुम्हाला हळदीचा कार्यक्रम आहे, संगीतचा कार्यक्रम आहे, तुम्ही ह्याचं सुद्धा करू शकता इथे। त्यानंतर इथे तुमचे 50 ते 60 लोक थांबण्याची व्यवस्था सुद्धा आमच्या इथे आहे। हा सगळं त्या चार्जेस मध्ये इन्क्लूड राहते, एक अवेलेबल करून देतात। आता सध्या एक पॅकेज काय आहे? 2019 मध्ये रिनोव्हेट केल्यानंतर आम्ही एक स्टार्टिंगला 1 लाख रुपये पॅकेज ठेवला होता। सगळं चेंज झालेलं होतं, अगोदर काहीच नव्हतं आमच्या इकडे, म्हणजे डेकोरेशन पण या क्वालिटीचं नव्हतं। त्यानंतर डक्टेबल होतं, काही ह्या सगळ्या व्यवस्था होत्या, पण ह्या सगळ्या वाढवल्यानंतर टोटल बँक्वेट हॉल केल्यानंतर पण आम्ही 1 लाख रुपये चार्ज केला। त्या 1 लाख रुपये चार्ज मध्ये आम्ही पार्ट्यांना सर्व देत होतो, त्याच फॅसिलिटी जे पहिलेपासून देत होतो त्याच फॅसिलिटी आम्ही कंटिन्यू केल्या। पण नशिबाने ते कोरोना येऊन गेला होता मध्यामध्ये, तर त्यामुळे मग ते त्यावेळेचे जे सीझन आहे म्हणजे 2019 मध्ये दिवाळीमध्ये आमचा हॉल तयार झालेला होता, पण आम्ही ते नाही करू शकलो। 2019 आणि 20चा नाही करू शकलो, कोरोना असल्या कारणाने आमचा हॉल टोटल बंद होता। मग त्यामध्ये काही बुकिंग झालेल्या होत्या, लोकांनी ऍडव्हान्स दिलेलं होतं, मी परत केले पूर्ण लोकांचे, हाय चेक परत केले पूर्ण। 2009 पासून आज 2025 आलेला आहे। चामट सभागृह सांस्कृतिक सभागृह यांच्यातर्फे कित्येक तरी लग्न समारंभ आपल्या इथे झाले आहे
आणि अगदी माफक दरात आपण हे करून देता. तर हे जे माफक दर जे आहे मार्केट पेक्षा कमी याच्यात करून देणे, याचा म्हणजे एक हेतू काय, म्हणजे फक्त पैसे न कमवता नेमकं काय हेतू? फक्त पैसे आमचा पहिल्यापासून तो हेतू होताच नाही पैसे कमवणं. पैसे कसं आहे की पार्ट्यांसोबत आम्ही एक रिलेशन बॉन्ड केलेलं आहे. जो पण व्यक्ती आज नवरींचे जे मुलीचे जे वडील असतात, तर आज आमच्याकडे कसं आहे, ज्यावेळेस लग्न होतं संपन्न होतं त्यावेळेस सायंकाळी ते लोक इथून ज्यावेळेस वापस जातात, तर तो नवरीचे जे वडील आहेत ते समाधानी होऊन इथून जातात आणि आम्हाला म्हणतात. आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला काही कमी राहिलं का, ते आम्हाला काहीच कमी नाही राहिलं. आणि त्यानंतर पण त्यांच्या परिवारातले कुटुंबातले जे लग्न होतात, बुक होतात म्हणजे फिक्स होतात, तर ते आमच्याकडे फर्स्ट प्रेफरन्स आम्हाला देतात. हेच आम्ही कमवलेलं आहे. निलेश दादा, आपण मला सांगा, आपण एक वेल एज्युकेटेड सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, वडिलांचा वारसा असलेला हा जो बिझनेस आहे आपण आत्मसात केला आणि त्याला चांगल्या प्रकारे वळवतात. आणि आज नागपूरमध्ये चामट सभागृह अग्रगण्य असं डेस्टिनेशन झालेलं आहे लग्नाकरिता. तर कसं वाटतंय, म्हणजे काय काय आनंद, काय सांगा? हे आनंद तर आहे याच्यामध्ये की माझ्या हातात काय होतं आणि त्याप्रमाणे मी कसं अपडेट केलं त्याला. त्याच्यामध्ये फक्त माझी एकट्याची मेहनत नाही आहे, माझ्यासोबत कार्यरत असलेले माझे मॅनेजर आहे, सुपरवायझर आहे, काही मुलाची टीम आहे. तर ते माझ्यासोबत तेव्हापासून पण काम करत आहे, आज पण काम करत आहे. ही सगळी माझी एकट्याची मेहनत म्हणून माझ्या पूर्ण कुटुंबाचं पण याच्यामध्ये मेहनत आहे आणि माझ्यासोबत काम करणं त्यांची सुद्धा मेहनत. आमच्या याच्यामध्ये जे सध्या आता जे वेडिंगचं सीझन आहे, तर काही गोष्टी करिता आम्ही थोडंसं फेमस पण आहोत येते. म्हणजे ज्या कारणे तुम्ही एक बाहेरचं कोणी पब्लिक आहे, ज्याप्रमाणे उमरेड वरून कोणी येऊन राहिलं किंवा भंडारा साईड कोणी येऊन राहिलेलं आहे किंवा कुठून पण कोणी बाहेरच्या म्हणजे नागपूर आउटसाईड म्हणून कोणी येऊन राहिलेला आहे, तर त्यांना हा सोयीस्कर आहे. एक तर सिटी आउटर असून सुद्धा सिटीशी कनेक्टेड आहे, प्लस पॉईंट. त्यानंतर इथे सिक्युरिटी अशी आहे की स्टार बसची सेवा 24 आवर्स इथे अवेलेबल. आणि त्यानंतर ऍटोज. आणि रात्री जे काही लोकांच्या मनामध्ये भीती असते की बा आपण रात्रीचा समारंभ नाही करू शकत, तर आजपर्यंत तर आमच्या इथं असं कधी झालेलं नाहीये. आणि म्हणजे सीसीटीव्हीने कव्हर्ड आहे, आमचा पूर्ण प्रेमायसेस कव्हर्ड आहे. येणारे पाहुणे सुद्धा सुरक्षितपणे आणि सिटीला एकदम लागून आहे. सिटीला एकदम लागून असल्या कारणानं ते पण टेन्शन नाही आहे. आणि एक चांगल्या कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी चांगलं व्यवस्था आणि जास्त होणारे प्रोग्राम, मेहंदी रस्म आहे, त्यानंतर काही तुमचं संगीतचा प्रोग्राम आहे, तुम्ही एकाच डेस्टिनेशन मध्ये करू शकता कमीत कमी पैशामध्ये. आणि मेन दुसरी गोष्ट एक अशी आहे की एक कॅटरिंग जे आहे तो तुम्ही तुमचं स्वतःचं लावू शकता. आज काय होते की प्रत्येक जे फॅमिली असतात, प्रत्येक फॅमिलीचा एक त्यांचा कॅटरिंग वाला फिक्स असतो, जो त्यांचे छोटे मोठे कार्यक्रम करत असतो घरचे. त्या कॅटरिंग वाल्याला माहित असते या परिवाराकडे येणारी संख्या किती असते, त्यांची टेस्ट त्यांना माहित असते. पण काय होतं की काही सभागृहामध्ये जे कॅटरिंग म्हणजे कंपल्सरी असतात त्यांच्या करा, तर काही लोक ते प्रिफर नाही करत. पण काय ऑप्शन नसल्या कारण त्या करावंच लागतं त्यांना. एक मुहूर्त, आता जास्तीत जास्त वर्ग जो आहे हा मुहूर्तावर लग्न करणं प्रिफर करतो. म्हणून हा जो बिझनेस आहे, जेवढे वर्षामध्ये तुमचे मुहूर्त राहील तेवढंच हा बिझनेस आहे. तर तसं आहे, लोकांना जर नाही भेटलं तर मग पाहायला जसं त्यांना तो करावा लागतो कॅटरिंग. तर ह्या सगळ्या फॅसिलिटी आहे, पूर्ण ओपन आहे इथे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही हा सगळा प्रत्येक समारंभासाठी परफेक्ट डेस्टिनेशन विश्वनाथ चामट सभागृह आहे. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे जागतिक स्तरावर जे लोक बघत आहेत त्यांना जर बुकिंग करायची असेल किंवा चामट सभागृहाला भेट द्यायची असेल, कशा प्रकारे संपर्क करता येईल? तुम्ही एक गुगलवर, जो गुगल आहे आपला नेटचा जो वेब पेज आहे, तुम्ही त्यावर तुम्ही विश्वनाथ चामट सांस्कृतिक सभागृह टाकलं तर त्याचा एक पेज येऊन जातो पूर्ण. त्यामधनं तुम्हाला तिथे लोकेशन पण माहीत पडेल. त्यानंतर तुम्ही जे आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट मला करू शकता. माझा नंबर आहे, माझा मोबाईल नंबर आहे 9730976746. तुम्ही कधी पण मला कॉल करू शकता किंवा त्या लोकेशनद्वारे तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन पण काही माहिती घेऊ शकता. वेगवेगळे पॅकेजेस आहेत तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, त्याचे कस्टमाइज करून दिले. शहरामध्ये नेमकं चामट सभागृह हा कोणत्या स्थळावर आहे, काय ऍड्रेस, काय पत्ता सांगा? शहरामध्ये आपलं एक वाठोडा म्हणून फेमस आहे. वाठोडा एरिया जो आहे फेमस, त्यालाच लागून हा ग्रामीण एरिया आहे. खरबी चौकांमधनं तुम्ही जर खरबी गावाकरिता येऊन राहिलेले आहे, आता आमचं हे नगरपंचायत झालेलं आहे, पहिले ग्रामपंचायत होतं, नगरपंचायत झालं. खरबी चौकामधनं जर तुम्ही आतमध्ये खरबी करिता येत आहे, तर खरबी चालू व्हायच्या सगळ्यात स्टार्टिंगलाच आपला हा हॉल पडतो. आणि हेच एक लँडमार्क आहे इथे खरबी गावाचं, विश्वनाथ चामट सांस्कृतिक सभागृह. हेच मोठं लँडमार्क आहे. कोणाला ऍड्रेस द्यायचा असं तर हेच लँडमार्क आहे.